प्रश्नामध्ये तर या चारही प्रश्नामध्ये आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहा प्रत्येकाचं छेद पाहायचं. छेदामध्ये 7च हवा आणि अंश 40 आहे. मग 40 कोणत्या अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर इथे 40 उत्तर येते हे चेक करायचं आहे. 7×5 35 आणि 5 40 म्हणजे पहा पहिल्याच पर्यायाचं उत्तर इथे 40 आलेलं आहे, हेच योग्य उत्तर असणार आहे. इथे अंश 12 हवे आपल्याला, छेद 8 पहा सर्व ठिकाणी आहे. त्यानंतर पहा 8 2 16, 16 तर मोठं आहे. 8 24 हे देखील मोठं उत्तर येणार आहे. 1 8 8 4 12 म्हणजे 4 नंबरचा पर्याय योग्य आहे. 12/8 उत्तर येणार आहे. इथे 26 आहे अंश. मग पहा 5 20 आणि 2 22 छोटं येतं. 24 आणि 2 26 पहा 2 नंबरचं पर्याय योग्य आहे आणि छेदामध्ये 4 आहे, 4च आपल्याला पाहायचं आहे. 17 पाहिजे आता. मग पहा 6 3 18 मोठी होणार आहे. 6 3 18 ही देखील मोठी संख्या होणार आहे. त्यानंतर पहा इथं छेद किती 9 27 ही देखील मोठी होणार आहे. 5 3 15 आणि 2 17 म्हणजे 4 नंबरचं पर्याय योग्य आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. तर अशा प्रकारे अंशाधिक अपूर्णांकाचं आपल्याला